नमस्कार, आपलं स्वागत आहे। आजची महत्त्वाची माहिती पाहूया। अहिल्यानगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गटशिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या डॉक्टर संजय कळमकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे। डॉक्टर संजय कळमकर हे कथा, कादंबरी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे। ते जरी आज शासकीय सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांनी आता माझ्यासोबत पूर्ण वेळ काम केले पाहिजे, अशा प्रगल्भ लोकांची आज समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। अहिल्यानगर शहरातील बंधन येथे झालेल्या या सोहळ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, महंत आदिनाथ महाराज शास्त्री, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील, आमदार काशीनाथ दाते, उपमहापौर धनंजय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी डॉक्टर कळमकर यांच्या वक्तृत्वाचे विशेष कौतुक केले। शिक्षकांच्या चळवळीतील त्यांच्या भाषणांचा उल्लेख करत त्यांनी मिश्किलपणे कळमकर हे राजकारणी नाहीत असे कोण म्हणते, असा सवाल उपस्थित केला। डॉक्टर कळमकर यांनी आपल्या वाढदिवस आणि सेवापूर्तीचे औचित्य साधून 5 पालक नसलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या 12वी पर्यंतच्या शिक्षणाचे संपूर्ण पालकत्व स्वीकारले आहे। त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचेही विखे पाटील यांनी विशेष कौतुक केले। कार्यक्रमात डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनीही कळमकर यांच्या वैचारिक क्षमतेचा गौरव केला। शिक्षकाने मानवता आणि संविधानाची बाजू घेणे आवश्यक असून डॉक्टर कळमकर यांनी आयुष्यभर हेच कार्य केल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान कळमकर यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने शिक्षकांसाठी त्यांच्या नावाने वाचनालय सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी विखे पाटील यांनी केलेल्या मिश्किल भाषणाने सभागृहात एकच हशा पिकला आणि सेवापूर्ती सोहळा संस्मरणीय ठरला। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।